महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा ठरलाय। नवीन महापौर हेमगौरी आडके यांनी आज मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील महापौर कार्यालयात तसेच महापौर निवासस्थानात अधिकृत प्रवेश केला। 4 वर्षांनंतर महापौर दालन आणि निवासस्थान पुन्हा एकदा खुलं झालंय। प्रशासक राजवट संपल्यानंतर हेमगौरी आडके यांनी आज औपचारिकरित्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला। पूजा विधीनंतर महापौर कार्यालय आणि निवासस्थानात प्रवेश करत आजपासून महापौर हेमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेच्या शासकीय कामकाजाला सुरुवात झाली। नक्कीच आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करून आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्याचंच हे प्रतीक म्हणून आज महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान जे आहे महापौरांचं त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीत जे सांगितलं आहे तशी पूजा विधिवत करून आम्ही आज प्रवेश केला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही औपचारिकता नसून एक काय म्हणतो एक शुभ संकेत आहे की आता आपल्याला चांगल्या कामांना आणि पुढे जायच्या कामांना विकासाच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि त्याच हिशोबाने उत्साहाने आणि शुभ संकेताने आम्ही आज या ठिकाणी कामाला सुरुवात करत आहोत। विकासाची पर्वणी म्हटल्यानंतर जसं 100 दिवसाचा प्लॅन आणि अजेंडा तो मी लवकरच तुमच्या समोर मांडणार आहे की कुठल्या ठिकाणी कसं दौरे करणार आहे। त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाहणी कुठपर्यंत आहे, किती कामं झालेली आहेत त्याचं देखील एक नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल। आणि ते करत असताना नक्कीच नाशिककरांच्या ज्या काही भावना आहेत, नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्यांच्या प्रभागामध्ये जी काही कामं विकासाची खोळंबली असतील किंवा ज्यांना गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे, कारण कुंभासाठी जे कामं आणि नाशिकच्या विकासासाठी जी कामं गेले 4 वर्षापासून काही प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खोळंबली होती, त्याला आता आपण 24 तास नाही तर 48 तास असल्यासारखं काम करून प्रत्येक मिनिटात अजून 1 मिनिट कसा वाढेल ते बघून तेवढा स्पीड पकडून तसं आम्हा सगळ्यांसमोरच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आदर्श आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे देखील 16 तास काम करतात, 18 तास काम करतात, त्यांचा देखील आदर्श समोर आहे। त्यामुळे कामाला कुठेही मागे न पाहता आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी एकमेकांचा हात धरून नाशिकच्या विकासाकडे पाहणार आहोत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।